मागच्या इयत्तांमध्ये आपल्याला हे शब्द ओळखीचे आहेत, गुणोत्तर आणि प्रमाण हे काय असतं नक्की, तर त्याच्यावरची उदाहरणंही आपण सोडवली आहेत. आता जास्त आपल्याला ह्या इयत्तेमध्ये 9वीमध्ये डिटेलमध्ये आपल्याला त्याचा अभ्यास करायचा आहे. आता समजा मी तुम्हाला सांगितलं आपल्याला लाडू करायचे आहेत, त्याच्यामध्ये असणारा प्रत्येक पदार्थ असतो जो लाडू करायला लागतो तो विशिष्ट प्रमाणात असतो. त्याच्यासाठी काय काय लागतं, तूप लागतं, रवा लागतो, साखर लागते. आता हे तीन वस्तू, 3 घटक हे मी कोणत्याही प्रमाणात टाकीन तेव्हा होतील का लाडू? नाही. तर त्याचं काहीतरी प्रमाण असतं. तर सांगताना आपण सांगतो की 1 वाटी तूप घ्या, 3 वाटी रवा घ्या, 2 वाट्या साखर घ्या. तर हे जे काही आहे 3, 2, 1 हे विशिष्ट पद्धतीने मिक्स केल्यावरच आपल्याला हा घटक मिळतो. मग हे जे काही प्रमाण आहे ते काय आहे? मी म्हणणार 1:3:2. 1:3:2 या प्रकारात मी जेव्हा तूप, रवा आणि साखर हे मिक्स करते तेव्हा मला लाडू तयार करता येतात. मग आता हे प्रमाण आहे ते ठरलेलं आहे की नाही? 1 म्हणजे काय आहे? 1 म्हणजे तूपच आहे. जेव्हा तूप 1 असेल तेव्हा रवा 3च आहे, आणि जेव्हा रवा 3 असेल तेव्हा साखर 2च आहे, 2 वाट्या. पण मला जास्त लाडू करायचे तर मी काय करीन? दुप्पट प्रमाणाने करायचे. म्हणजे मी 2 घेईन तूप, 2 वाट्या तूप घेतल्यावर रवा तेवढाच राहील का? तो पण मला दुप्पट करावा लागेल. तो होईल 6, 3चा होईल 6, आणि साखर पण दुप्पट करावी लागेल. बरोबर? 3:2 1:3:2. आता प्रमाण काय झालं? 2:6 4. तर हे जे काय आहे ह्याला म्हणायचं गुणोत्तर आणि प्रमाण. तर एखाद्याने मला विचारलं, समजा मला 12 वाट्यांचा रवा करायचा आहे, लाडू करायचे, 12 वाट्या रवा वापरायचा आहे, 12 वाट्या रवा वापरायचा आहे, तर साखर किती लागेल त्याला? साखर किती लागेल असं मला एखाद्याने विचारलं, तर मला काढता येईल का? तर येईल. कसं काढायचं? तर समजा आपल्याला याचं प्रमाण बघावं लागेल. कशाचं? रव्याचं आणि साखरेचं. रव्याचं आणि साखरेचं प्रमाण किती आहे? रवा 3 असेल तर साखर किती आहे? 2. म्हणजे हे प्रमाण कसलं आहे? 3:2. हे रवा आणि साखरेचं प्रमाण आहे 3:2. आता 3:2 हे जेव्हा प्रमाण असतं, 3:2 ह्याचाच अर्थ काय असतो? 3/2, 3/2 हे प्रमाण. 3:2 याचाच अर्थ काय? 3/2. तर आता मला त्यांनी काय सांगितलेलं आहे की रवा 12 वाट्या आहेत, तर साखर किती लागेल? तर साखर मला x लागेल असं मानू मी. साखर किती लागेल? x वाट्या लागेल असं मानू. बरोबर? आता मला काय मांडावं लागेल? मला रवा आणि साखरेचं प्रमाण आधी लिहावं लागेल. ते जे काय आहे ते किती आहे? 3/2, 3/2. आता मला 3 वाट्यांच्या ऐवजी इथे रवा किती आहे? 12 वाट्या सांगितला आहे. मग 3च्या जागी मी आता इथे 12 लिहिणार वरती, आणि खाली किती लिहिणार? छेदाच्या जागी. अंश झाला 12 आणि छेदाच्या जागी आपल्याला माहिती नाही आहे म्हणून तो x आपण इथे मानला आहे. साखर किती लागेल? x वाट्या लागेल. मग मी इथे काय लिहिलं? तयार काय झालं माझं? 3/2 = 12/x. मग अशी मी बघितलं की 1:3 हे प्रमाण जेव्हा असतं तेव्हा 1 हा जो आहे तो अंश दुप्पट केला, 1च्या जागी 2 लिहिला की छेद पण काय होतो? दुप्पटच होतो. त्याच पद्धतीने इथे झाले 3चे 12. किती पट झाले? 4 पट झाले. म्हणजे हा जो इथे आकडा असेल तो छेदाची काय असणार आहे? 4 पट. म्हणजे किती असणार इथे आकडा? 8 असणार आहे. बरोबर? आता हे आपल्याला तोंडी आपण इथे सांगितलं, तेच जर आपल्याला सोडवायचं असेल तर कसं सोडवता येईल? तिरपा गुणाकार माहिती आहे तुम्हाला? तिरपा गुणाकार इथे ह्याचा पहिल्या प्रमाणाचा अंश आणि दुसऱ्याचा छेद म्हणजे 3x बरोबर ह्याचा छेद आणि ह्याचा अंश म्हणजे 2 × 12 म्हणजे 24. म्हणजे x
बरोबर किती असणार, 3x 24 असतील तर x किती असणार, 24/3 म्हणजे 8. मग असे आपलं आलं होतं उत्तर हे 8. या पद्धतीने आपल्याला जर प्रमाण माहिती असेल की कुठल्या प्रमाणात ते जिन्नस एकत्र आहे, त्यांचं प्रमाण, त्या 3 संख्यांचं किंवा 2 संख्यांचं प्रमाण काय आहे हे जर आपल्याला माहिती असेल तर एक माहिती असेल तर दुसरी आपल्याला काढता येते. हे सोडवायची दुसरी एक पद्धत अशी आहे की रव्याची काहीतरी पट असणार आहे. हे जे दिलं आहे 3 वाट्या, तर त्याचीच काहीतरी पट असणार आहे. जेव्हा 12 वाट्या करू आपण तेव्हा तर ती 3K आहे असं मानू, 3K आहे असं मानू. त्या 3K जेव्हा रवा असेल तेव्हा साखर किती असेल, 2K असेल, कारण रवा आणि साखरेचं प्रमाण काय आहे, 3:2 आहे. बरोबर आहे. रवा जेव्हा 3K असेल तेव्हा साखर ऑटोमॅटिक किती होणार आहे, 2K. मग मी असं मांडू शकेन 3K/2K इज इक्वल टू 3:2, 3/2. बरोबर आहे. 3K/2K. आता इथे किती होणार आहे, 6K इज इक्वल टू 6K. बरोबर आहे. म्हणजे आपलं लॉजिक काय आहे इथे बरोबर आहे. आता 3K/2K इज इक्वल टू 3/2 म्हणजे 2K किती झाले, दुप्पट होणार इथे. त्याच्यामुळे आपल्याला ते प्रमाण लगेच मिळणार. म्हणजे 2Kच्या जागी आपल्याला इथे उत्तर किती मिळणार आहे, 8 हेच उत्तर मिळणार आहे. या पद्धतीने सुद्धा आपण हे सोडवू शकतो किंवा या पद्धतीने. 3K इज इक्वल टू 12 म्हणून K इज इक्वल टू 4. 3K इज इक्वल टू 12 म्हणून K इज इक्वल टू 4 येणार. K 4 आल्यावरती 3K किती येणार, 12च येणार आणि 2K किती येणार, 8 येणार. या पद्धतीने आपल्याला हे सोडवता येतं. आता अशा प्रकारची गणितं असतात ते कुठल्या स्वरूपाची असतात. तर आपल्याला समजा 4 संख्या दिलेल्या आहेत, प्रमाणाचीच संख्या मला दिल्या आहे. ABCD या 4 संख्या आहेत. A, B, C आणि D या 4 संख्या आहेत आणि त्यांचं प्रमाण मला दिलं आहे. किती आहेत तर 2, 3, 7, 4 हे प्रमाण आहे त्यांचं. थोडक्यात काय, A संख्या 2 असेल तर B 3 आहे, C 7 आहे आणि D 4 आहे असा त्याचा अर्थ झाला. आता मात्र मला सांगितलं की ते हे प्रमाण आहे, ह्या ॲक्च्युअल संख्या नाहीत. पण अजून एक माहिती त्या संख्यांबद्दल अशी दिलेली आहे की त्या संख्यांची बेरीज 48 आहे असं मला त्यांनी दिलं आहे. त्या 4 संख्यांची बेरीज 48 आहे. म्हणजे A अधिक B अधिक C अधिक D बरोबर 48. बरोबर. आता मला काय म्हणता येईल तर पहिली संख्या 2M अशी धरता येईल मला. M हा कुठलाही मल्टिपल घेतला. पहिली संख्या 2M, दुसरी संख्या किती होणार आहे, पहिली 2M असेल तर दुसरी 3M होणार आहे. तिसरी संख्या किती होणार आहे, 7M आणि चौथी संख्या किती होणार आहे, 4M. आता या मला Mच्या स्वरूपातल्या 4 संख्या मिळाल्या. पहिल्यांदा A आणि B ABCDची बेरीज आपण करू शकत नव्हतो, पण आता ह्या काय झाली, स्वरूप पद्धत झाली. मग बहुपदीमध्ये आपण बघितलं. आता यांची बेरीज मला करता येईल तर करता येईल. मी कसं मांडणार आता मग 2M अधिक 3M अधिक 7M अधिक 4M बरोबर 48. आता याची बेरीज करायची. 3 आणि 2 5 आणि 7 12 आणि 4 19. 5 आणि 7 12, 12 आणि 4 16. 16M इज इक्वल टू 48. 16M 48 असतील तर Mची संख्या किती येणार, Mची व्हॅल्यू 3 येणार. आता Mची व्हॅल्यू मला समजली तर मला 2Mची काढता येईल, 3Mची काढता येईल, 7Mची काढता येईल आणि 4Mची काढता येईल. Mची व्हॅल्यू 2 असेल, 3 असेल तर 2Mची व्हॅल्यू काय येणार आहे, 2 गुणिले 3 म्हणजे 6. Mची किंमत 3 असेल तर 3Mची व्हॅल्यू काय येणार आहे, 9. Mची व्हॅल्यू 3 आणि 7Mची व्हॅल्यू किती येणार आहे, 21. तसंच 4Mची व्हॅल्यू किती येणार आहे, 12.
आता या सगळ्या आपल्याला संख्या मिळाल्या की ज्यांची बेरीज 48 होणार आहे. आपण इथे तपासून बघू शकतो की 48 या संख्यांची बेरीज येते, 6, 9, 21 आणि 12. तर अशा पद्धतीची गणितं आपल्याला उदाहरणं, गुणोत्तर आणि प्रमाण याच्यातनं आपण शिकलोय. आता आपण शतमान प्रमाण म्हणजे काय बघू. हे झालं प्रमाण नुसतं. आता शतमान प्रमाण. एक प्रकारचं खत आहे मी तुम्हाला म्हणलं, आणि त्याच्यामध्ये 18% नायट्रोजन आहे. 18% नायट्रोजन आहे. आता पर्सेंट म्हणजे काय, तर समजा ते खत माझ्याकडे जे आहे ते 100 ग्रॅम असेल तर नायट्रोजन किती असणार आहे त्याच्यामध्ये, 18 ग्रॅम असणार आहे. 18% नायट्रोजन आहे म्हणजे काय, माझ्याकडे जे असेल खत ते जर 100 ग्रॅम असेल तर त्याच्यामध्ये नायट्रोजन किती असणार आहे, 18 ग्रॅम असणार आहे. म्हणजेच त्याचं आता हे जे 18 आपण इथे पर्सेंटेजने दाखवलं त्यालाच म्हणायचं शतमान प्रमाण. मग आता समजा मी म्हटलं मला समजला 100 ग्रॅम खतामध्ये 18 ग्रॅम आहे, हे ह्याच्यावरनं कळलं पर्सेंटेज साईनवरनं. पण समजा मी सांगितलं 20 किलोग्रॅममध्ये किती असेल, 20 किलोग्रॅम खत माझ्याकडे 100 ग्रॅम नाही आहे, खत किती आहे 20 किलोग्रॅम असेल तर हे नायट्रोजनचं प्रमाण किती आहे, त्याच्यामध्ये किती नायट्रोजन असेल. तर आपल्याला एकदा प्रमाण कळलं की आपल्याला ॲक्च्युअल ते क्वांटिटी किती आहे ते आपल्याला कॅल्क्युलेट करता येतं. मग ते कसं मांडणार मी, तर जेव्हा 18 असेल, जेव्हा 100 असेल ग्रॅम खत तेव्हा त्याच्यापैकी किती असणार आहे, 18 हे नायट्रोजन असणार आहे. आता माझ्याकडे किती खत आहे एकूण, 20 किलोग्रॅम आहे. हा खालची संख्या आहे ती खत दाखवते म्हणून इथे पण आपल्याला तेच लिहावं लागेल 20 किलोग्रॅम. मग आता इथे ग्रॅम आहे आणि इथे किलोग्रॅम आहे, आपल्याला दोन्ही वेगवेगळ्या एककामध्ये मोजून चालणार नाहीत म्हणून इथे 20 किलोग्रॅमचे ग्रॅम करायला लागतील. 3 शून्य दिली की त्याचे झाले ग्रॅम. आणि मग हा आकडा आपल्याला काढावा लागेल, तो आपल्याला माहिती नाही आहे म्हणून आपण इथे x लिहूया तो. आता हे आपल्याला तिरप्या गुणाकाराच्या साहाय्याने सोडवता येईल. 100x = 18 दुणे 36, 36 वरती 1 2 3 4 0. आता हे 100 इकडे गेले की ही 2 शून्य जातील म्हणजे x बरोबर 3600 ग्रॅम एवढं येईल. म्हणजे आपल्याला त्यांनी सांगितलं 20 किलोग्रॅममध्ये किती असणार आहे नायट्रोजन, तर आपण x मानून ते काढलं. इथे 20 किलोग्रॅममध्ये 3600 ग्रॅम एवढा नायट्रोजन असणार आहे. तर आता शतमान प्रमाणावरनं आपल्याला ॲक्च्युअल त्याच्यामध्ये किती ग्रॅम हे कसं काढतात ते आपण इथे बघितलं. तसंच मी तुम्हाला सांगितलं समजा एखाद्या मुलाला 70% मार्क मिळाले असं आपण म्हणतो, 70% मार्क मिळाले. $300 मार्काचा पेपर होता, एकूण मार्क किती होते 300. तर त्याला किती मार्क मिळाले असतील, तर ह्याच पद्धतीने मी काढू शकते. 70% म्हणजे काय, हे दिलं शतमान प्रमाण. म्हणजे समजा 100 मार्काची परीक्षा असती तर त्याला 70 मिळाले असते. तर 300 मार्काची परीक्षा असती एकूण तर त्याला किती मिळाले असते. 100x बरोबर 21,000, x बरोबर 21,000 भागिले 100 म्हणजे 210. 210 हे त्याचं उत्तर आलं. 300 मार्काची परीक्षा आहे म्हणून त्याला किती मिळाले 210. तर अशा पद्धतीने प्रमाण आणि शतमान प्रमाण ह्याच्यावरनं आपल्याला उदाहरणं सोडवता येतील. आता एक वेगळ्या प्रकारे समप्रमाण. सम म्हणजे काय, सारखे. आता माझ्याकडे कार आहे, त्याच्यामध्ये मी कार चालवण्यासाठी काय आपण भरतो त्याच्यात पेट्रोल. 1 लिटर पेट्रोल भरल्यावरती ती कार समजा 20 किलोमीटर जाते. पेट्रोल मी आणखीन वाढवलं, इथे 3 लिटर केलं तर किती जाईल, तिप्पट होईल, 60 किलोमीटर जाईल. हे अजून वाढवलं मी, समजा इथे 6 केलं
पण 80च होईल, बरोबर, 180च होईल. त्याच प्रमाणात आपल्याला ती संख्या, हे जे प्रमाण आहे पेट्रोलचं लिटरमधला आकडा आणि किलोमीटर त्या गाडीने कापलेलं अंतर याचं जे गुणोत्तर आहे या दोन आकड्यांचं ते सारखंच राहतं. एकाच 3 आणि 20 आणि 60, इथे 60 आणि 180 त्या प्रमाणातच. आता हे तिप्पट वाढलं, हे पण तिप्पट वाढलं, हे तिप्पट वाढलं, हे पण त्याच प्रमाणामध्ये आपल्याला वाढतं. मग हे कधी असतं तर पेट्रोल आणि तेवढ्या पेट्रोलमध्ये कापलेलं अंतर या राशींचं गुणोत्तर जे आहे ते स्थिर राहिलं आहे प्रत्येक केसमध्ये. कोणत्या राशींचं गुणोत्तर सारखं राहिलं आहे? पेट्रोल आणि तेवढ्या पेट्रोलमध्ये कापलेलं अंतर, पेट्रोल आणि त्या पेट्रोलने कापलेलं अंतर यांचं गुणोत्तर काय राहिलेलं आहे? प्रत्येक वेळी स्थिर आहे. अशा वेळी या दोन राशी समप्रमाणात आहेत असं आपण म्हणतो. म्हणजेच त्या दोन राशी समचलनात बदलतात असंही आपण इथे म्हणू शकतो. आता हे प्रमाण अजून कुठे आपण हे बघू शकतो? उदाहरण दैनंदिन जीवनामध्ये. समजा मी काम करते, एक माणूस ते काम समजा 2 दिवसात करेल. एक माणूस 2 दिवसात करेल, तर 2 माणसं लावली तर तेच काम करायला कमी दिवस लागतील का जास्त दिवस लागतील? एक माणूस आहे ते 2 दिवसात करतो, 2 माणसं कमी दिवसात करतील, म्हणजे ही संख्या कमी होईल. मग अशी काय होतं? पेट्रोल होतं आणि अंतर होतं, पेट्रोल आणि अंतर. पेट्रोल समजा वाढवलं तर अंतर पण काय होत होतं? वाढत होतं. पण इथे असं नाही आहे. इथे माणसांची संख्या आणि काम, दिवसांची संख्या, ते काम किती दिवसात होतं आहे. माणसांची संख्या वाढवली की दिवसांची संख्या काय होते? कमी होते. मग इथे जसं आहे त्या दोन्हीमधला फरक लक्षात आला की एक राशी वाढवली की दुसरी पण वाढते. थोडक्यात या दोन राशींचं गुणोत्तर स्थिर राहतं. इथे तसं होत नाही, तर इथे त्या दोघांचा गुणाकार तोच राहतो. तर ह्या दोन प्रमाणांचे प्रकार जे आहेत तर त्यांना सम आणि व्यस्त असं आपण म्हणतो. समप्रमाण आणि व्यस्त प्रमाण. तर समप्रमाणाचा एक इथे आपण तक्ता तयार करू. समप्रमाण मगाशी घेतलेलंच उदाहरण आहे. समजा पेट्रोल आणि इथे अंतर. समजा मी पेट्रोलला म्हटलं x आणि अंतराला म्हटलं y. आता x हे नेहमी कशात असतं? पेट्रोल लिटरमध्ये आणि हे अंतर आहे किलोमीटरमध्ये. आता मी पेट्रोलचं समजा दिलं 1 लिटर पेट्रोल. 1 लिटर पेट्रोल मध्ये 10 किलोमीटर गाडी जाते. 20 लिटरमध्ये किती जाईल? तर एकाच 10 जेवढं आहे प्रमाण तेवढंच 20 x लिटर x अंतर जाईल. तर ते किती आहे? तर x म्हणजे 200 आहे. हे सोडवल्यावरती आपल्याला इथे लक्षात येतं. x म्हणजे काय? 200 म्हणजे 20 लिटरमध्ये 200 किलोमीटर जाईल. 40 लिटरमध्ये किती जाईल? एकाच 10 तेच प्रमाण राहणार आहे. 40मध्ये किती जाईल? x जाईल समजा. म्हणजे x बरोबर किती होणार आहे इथे? 400. आता ही जी तिन्ही गुणोत्तरं तुम्ही बघितलीत, 1/10, 20/200 आणि 40/400, तर ही काय राहते? एक स्थिर संख्या आहे. ती स्थिर संख्या आपण k म्हणू. स्थिर संख्या k म्हणू. म्हणजेच काय? x आणि y याचं गुणोत्तर, याचं प्रमाण किती आलं? k आलं. x आणि y. मग आता ह्या x आणि y ची अट काय आहे? तर त्या दोन्ही राशी एक वाढली की दुसरी पण वाढते. म्हणजे त्या दोन्ही समचलनामध्ये बदलतात. गुणोत्तर स्थिर. समप्रमाणाचं समप्रमाण आहे की नाही ओळखण्याचं सिद्धांत कुठला? तर त्यांचं गुणोत्तर काय पाहिजे? स्थिर पाहिजे. तर त्या दोन्ही राशी समप्रमाणात आहेत असं आपण म्हणता येतं. आता हे जे उदाहरण झालं ते समप्रमाणात आहेत का? तर आहेत. आपण असं बघितलं. आता व्यस्त प्रमाण म्हणजे काय? तर मी 2 उदाहरणं घेतली. एक कार आहे आणि एक बैलगाडी आहे.
मोटार आणि बैलगाडी. आता या मोटारीचा वेग मी समजा ताशी 50 किलोमीटर, एका तासाला 50 किलोमीटर जाते. बैलगाडी एका तासाला 5 किलोमीटर जाते. समजा एक अंतर कापण्यासाठी तिला 2 तास लागले कुठेतरी जायला आणि बैलगाडीला तेच अंतर 20 तास लागले. बैलगाडीला तेच अंतर जाण्यासाठी 20 तास. आता हे मी इथे मगाशी धरलं तसं हा x आणि हा y. x काय आहे? हा वेग आहे. x काय आहे? वेग आहे, ताशी वेग. आणि y काय आहे? वेळ आहे, वेळ. x म्हणजे वेग आहे आणि y म्हणजे वेळ आहे. आणि आता हे दोघांवरनं मला अंतर कळेल का? कळेल. अंतर म्हणजे काय? वेग गुणिले वेळ म्हणजे x गुणिले y. तर 50 गुणिले 2 इथे 100. ताशी 50 किलोमीटर असेल तर 2 तासात ती 100 किलोमीटर जाईल. आणि एका तासात 5 किलोमीटर जात असेल तर एवढा अंतर कापण्यासाठी ती अंतर किती जाईल? ती 100. एवढ्या वेळामध्ये ती 100 किलोमीटर जाईल. आता ह्या उदाहरणात आपण काय बघितलं तर x आणि y यांचा गुणाकार जो आहे तो दोन्हीकडे किती राहिला आहे? 100च. जेव्हा पहिली राशी आणि दुसरी राशी यांचा गुणाकार सारखा असतो तेव्हा त्या दोन राशी व्यस्त प्रमाणात आहेत असं आपण म्हणतो. मग त्याच्यासाठी काय व्हावं लागेल की एक वाढली राशी तर दुसरी काय होणार? आपोआप कमी होणार, कारण त्या दोघांचा गुणाकार आपल्याला स्थिर हवा आहे, स्थिर राहतो. म्हणून एक वाढल्यावर दुसरी कमी होते, त्याला व्यस्त प्रमाण असं म्हणतात. आता इथे कोणत्या राशी व्यस्त प्रमाणामध्ये आहेत? वेग आणि वेळ ह्या दोन राशी ज्या आहेत त्या व्यस्त प्रमाण आहेत. कारण वेग वाढला तर वेळ काय लागणार आहे? जायला कमी. आणि वेग कमी झाला तर वेळ वाढणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला ह्या दोन राशी वेग आणि वेळ ह्या दोन्ही व्यस्त प्रमाणात आहेत असं आपण म्हणू शकतो. आता हे झालं समप्रमाण, व्यस्त प्रमाण, गुणोत्तर कसं लिहितात. आता गुणोत्तराचे काही नियम आहेत, गुणधर्म आहेत. नियम म्हणण्यापेक्षा गुणोत्तराचे गुणधर्म आहेत. ते कुठले आहेत ते आपण बघू. गुणोत्तराचे गुणधर्म. गुणोत्तराचे गुणधर्म. पहिला गुणधर्म असा आहे की ए आणि बी यांचं गुणोत्तर असेल तर तेच काय कसं लिहू शकतो आपण? ए छेद बी असं लिहू शकतो. आणि त्याच्यामध्ये ए जो असतो पहिली राशी गुणोत्तरामधली किंवा अंशामधली राशी त्याला पूर्वपद असं म्हणतात. त्याला पूर्वपद असं म्हणतात आणि ह्याला उत्तरपद असं म्हणतात. पूर्वपद आणि उत्तरपद हा झाला पहिला गुणधर्म. दुसरा, जेव्हा मगाशी बघितलं आपण शतमान प्रमाण, जेव्हा उत्तरपद 100 असेल, उत्तरपद 100 असेल तर त्या गुणोत्तराला काय म्हणतात? शतमान प्रमाण. जेव्हा उत्तरपद 100 असतं तेव्हा त्या गुणोत्तराला शतमान असं म्हणतात. तिसरं, इथे मी लिहिलं 20/100 किंवा 20/100. तर हे काय झालं? शतमान प्रमाण झालं. तिसरा गुणधर्म असा आहे की गुणोत्तरातल्या सगळ्या संख्यांना एकाच कुठल्या तरी स्थिर संख्येने गुणलं किंवा भागलं तरी ते प्रमाण बदलत नाही. म्हणजे समजा माझ्याकडे असं प्रमाण आहे 1/2 हे प्रमाण आहे, म्हणजेच काय 1/2 आहे, 1/2 आहे. तर वरती आणि खाली मी दोन्हीकडे 2 गुणलं तर काय होणार आहे? ते 1/2चं काय होणार आहे? 2/4 होणार आहे. 2/4ला अजून 2 गुणलं वरती आणि खाली तर ते 4/8 होणार आहे. त्याला परत 2 भागलं तर 2/4 होणार आहे परत. म्हणजे ते प्रमाण जे आहे मूळ
ते बदलत नाही, पण दोन्हीकडे एकाच स्थिर संख्येने आपल्याला गुणावं किंवा भागावं लागतं आणि भागलं तरी ते बदलत नाही. मग ते आपण कसं लिहू शकतो, तर एस बी जनरल आपल्याला लिहायचं असेल तर ए आणि बीचं गुणोत्तर मी ए आणि बीने दाखवणार. तर मी असं लिहिलं, समजा ए के आणि बी के. इथे के ही स्थिर संख्या आहे ज्यानी ए आणि बी दोघांना आपण काय केलेलं आहे, गुणलेलं आहे. किंवा मी इथे असं पण म्हणू शकते ए भागिले के आणि बी भागिले के. हे पण गुणोत्तर काय राहणार आहे, सारखंच राहणार आहे. हा झाला तिसरा नियम, स्थिर संख्येने गुणलं किंवा भागलं तरी प्रमाण बदलत नाही. चौथा गुणधर्म महत्त्वाचा आहे की गुणोत्तर जर आपल्याला काढायचं असेल, गुणोत्तर काढताना ज्या आपल्याला दोन राशींचं गुणोत्तर काढायचं आहे, मग असे आपण बघितलं वेग आणि वेळ होतं, नंतर नायट्रोजनचं प्रमाण त्या खतामध्ये होतं, तर ते ग्रॅम किलोग्रॅम असं 2 होतं. तर तेव्हा आपण काय केलं होतं लक्षात आलं असेल तर की एकाच एककामध्ये त्या दोन संख्या आपण बदलल्या होत्या. म्हणजे एकाच एककात कन्वर्ट करून घेणं आधी महत्त्वाचं असतं. म्हणजे गुणोत्तर जेव्हा आपण काढतो तेव्हा मापनाचे एकक गुणोत्तर काढताना मापनाचे एकक समान असले पाहिजे. मापनाचे एकक समान असायला हवे. गुणोत्तर काढताना मापनाचे एकक समान पाहिजे. याचं उदाहरण जाता जाता बघू आपण. 1 किलोग्रॅम आणि 400 ग्रॅम याचं गुणोत्तर मला काढायला सांगितलं. तर ही आहे किलोग्रॅममध्ये हे आणि हे आहे ग्रॅममध्ये. तर मला दोन्ही एकतर किलोग्रॅममध्ये किंवा दोन्ही एकतर ग्रॅममध्ये कन्वर्ट करावे लागतील. मी 1 किलोग्रॅम म्हणजे किती, 1000 ग्रॅम लिहिले. मग आता दोन्ही चालेल, 1000 आणि 400 या दोघांचं गुणोत्तर कसं लिहिणार मी, 1000/400 किंवा 1000/400 म्हणजे प्रमाण किती झालं, 10/4. ह्याला संक्षिप्त रूप दिल्यावरती किती येणार, 5/2. 5/2. पहिल्यांदा आपण काय केलं, मापनाचं एकक जे आहे ते सारखं करून घेतलं गुणोत्तर काढण्याच्या अगोदर. आणि 5वा नियम असा आहे, गुणोत्तराला एकक नसते. गुणोत्तराला एकक नसते. गुणोत्तर काढल्यावरती जे येतं उत्तर त्याला ग्रॅम, किलोग्रॅम, मीटर, सेंटीमीटर असं एकक लिहून चालत नाही, कारण ते दोन राशींचं, भौतिक राशींचं गुणोत्तर असतं. जे गुणोत्तर येतं त्याला एकक नाही. हे महत्त्वाचे गुणधर्म आपण गुणोत्तराचे बघितले. पूर्वपद, उत्तरपद. उत्तरपद 100 असेल तर त्याला शतमान प्रमाण म्हणतात. गुणोत्तरातल्या दोन्ही राशींना सारख्याच स्थिर संख्येने गुणलं किंवा भागलं तरी प्रमाण बदलत नाही. गुणोत्तर काढताना मापनाचे एकक सारखे असले पाहिजे आणि गुणोत्तराला एकक नसते. हे जनरल रूल्स आहेत गुणोत्तर काढण्यासाठीचे. आता त्याच्यावरचं एक उदाहरण घेऊ आपण. ए आणि बी या संख्यांचं गुणोत्तर दिलेलं आहे आणि त्यांची बेरीज आपण मगाशी ते पाहिलं. आता वयांचं एक उदाहरण घेऊ. सीमा आणि राजश्री या दोन आहेत. सीमा आणि राजश्री. त्याने काय दिलं, सीमाच्या आणि राजश्रीच्या वयांचं गुणोत्तर 3:1 आहे. आता जो पहिला असतो तो 3, इथे 1 असं मी लिहिणार. राजश्रीच्या आणि अतुलच्या वयांचे गुणोत्तर 2:3 आहे. राजश्री आणि अतुल यांचं किती आहे, 2:3. तर सीमा, राजश्री आणि अतुल यांच्या वयांचे गुणोत्तर काढा. आता मी इथे कसं लिहिणार, सीमा राजश्री इज इक्वल टू 3:1 आणि राजश्री अतुल 2:3.
आता आपल्याला माहिती आहे दोन्हीमध्ये पहिल्या गुणोत्तरातलं हे उत्तर पद, मगाशी बघितलं दुसरं पद म्हणजे उत्तर पद म्हणजे 1, आणि दुसऱ्या गुणोत्तरातलं पूर्वपद म्हणजे 2. हे सारखं असायला हवं, बरोबर? हे सेम असायला हवं. तर सेम करण्यासाठी मला काय करायला लागेल? हे 2 आहे, दुसऱ्या गुणोत्तरातलं पहिलं पद 2 आहे. पहिल्या गुणोत्तरातलं दुसरं पद 2 करण्यासाठी मला ह्या गुणोत्तराला 2नी काय करावं लागेल? गुणावं लागेल. आता 3 म्हणजे 3/1, ह्याला 2नी गुणायचं. 2नी गुणल्यावरती काय होईल? 6/2 होईल, बरोबर? 6/2 म्हणजे सीमाचं वय जेव्हा 6 असेल तेव्हा राजश्रीचं वय 2 असेल, आणि राजश्रीचं वय 2 असेल तेव्हा अतुलचं वय किती असेल? 3 असेल. म्हणजे आता आपल्याला लक्षात आलं की सीमाचं वय हे 3, राजश्रीचं वय 2 आणि अतुलचं किती? सीमाचं वय 6, राजश्रीचं वय 2 आणि अतुलचं वय 3. याच्यावरनं आपल्या लक्षात आलं हे वरचं आहे ते सीमा, राजश्री म्हणजे दुसरं पद आहे हे 2, आणि अतुलचं हे दुसऱ्या गुणोत्तरातलं दुसरं उत्तर पद म्हणजे 3. म्हणजे हे जे आलं 6/2/3 हे आपल्याला कोणाचं गुणोत्तर कळलं? सीमाच्या वयाशी राजश्रीच्या वयाचं आणि राजश्रीच्या वयाशी अतुलच्या वयाचं, या तिघांचं गुणोत्तर आपल्याला इथे कळलं 6/2/3. आता दुसऱ्या प्रकारचं उदाहरण असं आहे की लांबी आपल्याला दिलेली आहे, रुंदी दिलेली आहे, आणि लांबीचे रुंदीशी गुणोत्तर काढायचं आहे. समजा आपल्याला लांबी आणि रुंदीचं गुणोत्तर दिलं आहे. आयत आहे, शेत 1, लांबी आणि रुंदी याचं गुणोत्तर दिलेलं आहे. ते किती आहे? 1/2 आहे, म्हणजे 1/2. आपल्याला लिहिताना 2/1 लिहावं लागेल कारण लांबी नेहमी मोठी असते, म्हणून 2/1. तर रुंदी त्याची दिलेली आहे त्यांनी 400 मीटर. तर लांबी किती आहे ते काढायचं आहे. आता हे x आणि 400चं गुणोत्तर कसं लिहिता येईल आपल्याला? x/400 बरोबर 2/1. मग इथे x बरोबर किती येणार आहे? 800. म्हणजे जेव्हा रुंदी 400 असेल तेव्हा लांबी किती असणार आहे? 800 मीटर. अशा पद्धतीने आपल्याला गुणोत्तर दिलेलं असेल 2 राशींमधलं तर एक दिली असताना दुसरी आपल्याला काढता येते. आता अजून एक माणूस आहे, त्याचा पगार आणि त्याचा खर्च ह्याचं गुणोत्तर दिलेलं आहे. तर ते आहे खर्चाशी पगाराचं गुणोत्तर 3/5 आहे. महेश यांच्या दरमहा खर्चाचे त्यांच्या उत्पन्नाशी असलेले गुणोत्तर 3/5 आहे. तर त्यांचा खर्च त्यांच्या उत्पन्नाचा शेकडा किती आहे? आता जेव्हा शेकडा असा शब्द येतो तेव्हा आपल्याला लक्षात येईल शेकडा म्हणजे काय काढायचं आहे? कुठलं प्रमाण काढायचं आहे आपल्याला? शतमान प्रमाण काढायचं आहे. शतमान प्रमाण. इथे गुणोत्तर दिलंय म्हणजे काय? 3 हा खर्च आहे आणि 5 हा पगार आहे. जेव्हा 5 पगार असतो तेव्हा खर्च 3 असतो. तर जेव्हा आपल्याला पगार किती धरायला पाहिजे? शतमान काढायचं म्हणजे पगार 100 आहे असं धरायला पाहिजे, तेव्हा खर्च किती असेल? मग ते आपण कसं लिहू शकतो? 3/5 बरोबर x आपल्याला माहीत नाही 100 असल्यावर, शतमान प्रमाण माहीत नाही असं, म्हणजे 3/5 बरोबर x/100. या दोन्हीची कंपॅरिझन करायची आपल्याला. जेव्हा पगार 5 असताना 3, 100 असताना किती? मग तिरपा गुणाकार केल्यावरती आपल्या इथे लक्षात येईल 300 बरोबर 5x म्हणजे x बरोबर 60. म्हणजे त्यांचं शतमान प्रमाण किती आहे? 60%. खर्चाचं प्रमाण किती आहे? 60%. म्हणजे उत्पन्नाचा खर्च हा 60% आहे. मग उत्तर लिहिताना आपल्याला असं लिहिता येईल 60% एवढा खर्च आपला तो माणूस करतो. आता दुसरा एक बाग आहे आणि त्याच्यामध्ये 2 प्रकारची झाडं आहेत. बाग आहे आणि त्याच्यामध्ये आंबा आणि चिकू
अशी झाडं आहे. त्यांचं गुणोत्तर आपल्याला दिलेलं आहे 2:3. 2:3 हे गुणोत्तर दिलेलं आहे. आता त्यांनी सांगितलं ह्याच बागेमध्ये प्रत्येक प्रकारची 5-5 झाडं जर वाढवली तर ते गुणोत्तर बदलेल. ते गुणोत्तर 5:3 5:7 होणार आहे असं दिलं. हे आधीचं गुणोत्तर आहे आणि ही झाडं वाढल्यावरती किती गुणोत्तर होणार आहे ते दिलं आहे. आता मी इथे कसं काढणार ते आंब्याची झाडं 2x आहेत असं धरणार. चिक्कूची झाडं x ही स्थिर संख्या घेतली आपण. चिक्कूची झाडं 3x. जेव्हा आंबा 2x असेल तेव्हा चिक्कू 3x, कारण त्यांचं गुणोत्तर 2:3 आहे. आता वाढल्यावरती 5-5 झाडं वाढवायचे आहेत. आता ही झाडं 2x आहेत, ती 5ने वाढवली म्हणजे त्याच्यामध्ये काय करायला लागेल +5 आणि इथे पण 3x + 5. आता ह्या बदललेल्या राशी झाडं वाढवल्यावर त्या राशी आपल्याला मिळाल्या. ही आंब्याची झाडं आणि ही चिक्कूची झाडं. आता त्यांचं गुणोत्तर किती आहे ते दिलं आहे त्यांनी आपल्याला. मग आपण असं मांडू शकतो 2x + 5 / 3x + 5 बरोबर गुणोत्तर किती दिले बदलल्यावरती 5/7. आता हे आपण बहुपदीच्या प्रकरणामध्ये सोडवलेलं होतं. आता हे आपल्याला सोडवता येईल. एक्सची किंमत काढायची आपल्याला. 2x + 5 / 3x + 5 बरोबर 5/7. तिरपा गुणाकार 7ने ह्या प्रत्येकाला गुणायचं. 14x + 35 बरोबर 15x + 25. हे 14x इकडे नेले की इकडे फक्त x राहतील. x बरोबर 10. देअरफॉर x बरोबर 10. आता 10 हे काय आलं, ही स्थिर संख्या आली. ॲक्च्युअल संख्या मिळाली का आपल्याला आंब्याच्या झाडांची नाही मिळाली अजून. x ही स्थिर संख्या आहे. तर आपल्याला आता आंब्याची झाडं किती मानली होती आपण, आंब्याची झाडं किती होती 2x. एक्सची किंमत मिळालेली ह्याच्यात टाकू शकतो आपण. म्हणजे आंब्याची झाडं किती होती 20 आणि चिक्कूची झाडं किती होती 3x. 3x म्हणजे 3 × 10 म्हणजे 30. ही आधीची संख्या. समजा नंतर वाढलेली संख्या विचारली. ह्या गुणोत्तर हे असताना किती संख्या असेल तर ती 5-5ने वाढले 25 आणि 35 आपल्याला लक्षात येईल. तशाच पद्धतीचं हे उदाहरण आहे. 2 संख्या आहेत, त्यांचं गुणोत्तर आहे 5/7. आता प्रत्येक संख्येमध्ये 40 मिळवले तर येणाऱ्या बेरजांचं गुणोत्तर 25/31 असं होतं. तर ती किती मगासारखंच करायचं. 5x पहिली संख्या, दुसरी संख्या 7x, दुसरी संख्या 7x. त्याच्यामध्ये किती मिळवलेत 40 + 40 + 40 आणि मग हे गुणोत्तर बदलल्यावरती किती होतं 25/31. आता ही आकडेमोड सॉल्व केल्यानंतर आपल्याला पहिली संख्या मिळते 60. पहिली संख्या 60 आणि दुसरी संख्या 84. अशा पद्धतीने आपल्याला या गुणोत्तर आणि प्रमाण ह्याच्यामधल्या वयाच्या संख्यांच्या क्षेत्रफळाच्या बाबतीतली उदाहरणं सोडवता येतात. तशाच प्रकारचा सराव संच 4.1 आहे. त्याच्यातलं एक आपण फक्त उदाहरण घेऊ. वत्सला आणि सारा यांची आजची वये 14 आणि 10 वर्षे आहेत. वत्सला आणि सारा यांची आजची वये 14 आणि 10 अशी दिलेली आहेत. किती वर्षांनी त्यांच्या वयांचे गुणोत्तर 5/4 होईल. किती वर्षांनी त्यांच्या वयांचे गुणोत्तर 5/4 होईल. आता मी समजा सांगितलं की x हे वर्ष धरू आपण. x वर्षांनी त्यांचं गुणोत्तर दिलेल्या गुणोत्तरा एवढं होईल. आता आजचं वय दिलेलं आहे 14. x वर्षांनंतर तिचं वय किती होईल 14 + x. तसंच दुसरीचं साराचं 10 याचं आणि 10 + x असं दिल्यावरती ही x वर्षानंतर या दोघींच्या वयांचं गुणोत्तर आलेलं आहे. आता ते किती दिलं आहे त्यांनी 5/4 व्हायला हवं आहे. 5/4. आता हे सॉल्व करणं अतिशय सोपं झालं. तिरपा गुणाकार 14 × 56 + 4x = 50 + 5x. हे इकडे आले म्हणजे 6 = x येणार आहे.
स्थिर संख्येची किंमत एकदा मिळाली की आपल्याला ह्या एक्सची किंमत मिळाली. इथे आपण एक्स काय मानलेलं आहे, वर्ष, की एक्स वर्षांनी हे गुणोत्तर होणार आहे 5/4. म्हणजे किती वर्षांनी होणार आहे ते गुणोत्तर, तर 6 वर्षांनी ते गुणोत्तर 5/4 एवढं होईल. आता एकदा गुणोत्तर म्हणजे काय ते कळलं तर आपल्याला गुणोत्तराच्या प्रत्येक जोडीतील क्रम कसा असतो, म्हणजे कुठलं गुणोत्तर लहान आहे, कुठलं गुणोत्तर मोठं आहे. जसं आपण संख्यांची तुलना करतो, कुठली संख्या मोठी आहे, कुठली संख्या लहान आहे, तसं आपल्याला गुणोत्तराची तुलनासुद्धा करता आली पाहिजे. तर ती आता कशी करतात ते आपण बघूया. तर गुणोत्तरांचा क्रम कसा लावतात ते बघू आपण. तर पहिलं असं घेऊ उदाहरण, की पहिलं गुणोत्तर आहे 4/9 किंवा 4/9 आणि दुसरं गुणोत्तर आहे 7/8. आता हे बघितल्यावर आपल्याला लक्षात येतं आहे का नाही, तर ते बघायचं कसं, तर हे आपल्याला असं मांडता येतं, तिरपे गुणाकार सेम असतात हे आपण शिकलो आहे. 4 × 8 बरोबर 9 × 7. 4 × 8 किती येतात, ह्याच्यातलं आपल्याला बरोबर आहे का मोठं आहे, काय मोठं आहे ते बघायचं आहे. 4 × 8 मोठं आहेत का 9 × 7. म्हणजे पहिल्या गुणोत्तराचं पूर्वपद आणि दुसऱ्या गुणोत्तराचं उत्तरपद यांचा गुणाकार आणि दुसऱ्या गुणोत्तराचं पूर्वपद आणि पहिल्या गुणोत्तराचं उत्तरपद यांचा गुणाकार करायचा आणि त्यामध्ये काय मोठं आहे ते बघायचं. आता इथे 8 × 32 येतात आणि 9 × 7 63 येतात. म्हणजे हा जो दुसरा गुणाकार आलेला आहे तो मोठा आलेला आहे. दुसरा गुणाकार मोठा असेल तर आपल्याला जे गुणोत्तर देतात त्याच्यातलं दुसरं गुणोत्तर मोठं असतं. तिरपा गुणाकार करायचा, जो गुणाकार मोठा पहिला आला तर पहिलं गुणोत्तर मोठं, दुसरा आला तर दुसरं गुणोत्तर मोठं. आता हे आकडे इथे छोटे होते म्हणून आपल्याला लगेच लक्षात आलं. अजून एक उदाहरण घेऊ. √13/√8 हे एक गुणोत्तर आहे आणि √7 वर्गमुळात 7 आणि वर्गमुळात 5 असं दुसरं उदाहरण आहे. हे एक गुणोत्तर, हे दुसरं गुणोत्तर. तिरपा गुणाकार करायचा आहे म्हणजे √13 वर्गमुळात 13 × वर्गमुळात 5 मध्ये आपल्याला माहीत नाही चिन्ह काय येणार आहे, वर्गमुळात 7 × वर्गमुळात 8. 13×5 65 आणि 8×7 56. जी संख्या मोठी तिचं वर्गमूळ अर्थातच मोठं येणार, म्हणजे √65 किंवा वर्ग 65चं वर्गमूळ हे 56च्या वर्गमूळापेक्षा मोठं असेल. म्हणून कुठला मोठा आला गुणाकार तिरपा, पहिला मोठा आला. त्याच्यामुळे मूळ जे गुणोत्तर दिलेलं आहे त्याच्यातलं पहिलं गुणोत्तर हे दुसऱ्यापेक्षा मोठं आहे असं आपण लिहू शकतो. गुणोत्तराच्या क्रमांचा पण अजून एक नियम आहे की ए आणि बी ह्याचं गुणोत्तर समजा 2:1 असेल आणि बी आणि सी ह्याचं गुणोत्तर असं दिलं आहे आपल्याला. 2 गुणोत्तर दिलेत, एचं बीशी आणि बीचं सीशी दिलेलं आहे. तर 2:1 आणि 4:1 अशी 2 प्रकारची गुणोत्तरं दिलेली आहेत आपल्याला. तर आपल्याला एक मोठी राशी किंवा मोठं समीकरण आहे त्याची किंमत काढायची. एचा 4था घात भागिले 32 बीचा वर्ग सीचा वर्ग आणि या सगळ्याचा 3रा घात असं दिलेलं आहे. तर ह्या एवढ्याशा माहितीवरून हे आपल्याला सॉल्व करता येतं का ते आपण बघू. आता इथे कडेला आपण लिहून घेऊ A/B म्हणजे 2/1 आहे आणि B/C 4/1 आहे. आता ह्याच्यातनं तिरपा गुणाकार केल्यावरती आपल्याला लक्षात येईल की एची किंमत किती आहे, A × 1 म्हणजे A आणि 2 × B म्हणजे 2B. एची किंमत आली 2B. तसंच इथे बीची किंमत किती आली, 4C. A बरोबर 2B आणि B बरोबर 4C. आता बीची ही जी किंमत मिळाली सीच्या रूपातली ती आपण इथे घालू शकतो का, घालू शकतो. A म्हणजे 2B आहे, बीच्या जागी फक्त किती घालायचं आहे, 4C. म्हणजे किती आलं, A म्हणजे 8C. आता A आणि B या दोघांची किंमत मला Cच्या रूपात मिळाली. B म्हणजे 4C आहेत आणि A म्हणजे 8C आहेत. आता तीच किंमत आपल्याला ह्या मोठ्या
कंसाच्या राशीमध्ये घालायला लागतील की एच्या जागी 8C घालायचे आणि बीच्या जागी 4C घालायचे. तर इथे घालायचे ते 8C चा चौथा घात भागिले 32. बीच्या जागी काय घालायचं 4C चा वर्ग आणि इथे C वर्ग आहे तोच, त्याचा सगळ्याचा तिसरा घात. आता इथे सोडवताना 8 गुणिले 8 असं समजा लिहिलं 4 वेळा आणि C चा चौथा घात असंच ठेवलं, सोडवायला सोपं जाईल. 32 गुणिले आता 4चा वर्ग किती होईल 16 आणि इथे C चा वर्ग गुणिले हा C चा वर्ग आणि ह्या सगळ्याचा तिसरा घात. आता हे सोडवताना कसं 2 आणि 2 हे 4 झाले, हा 4 गेला, 8 एक्के 8, 8 दुणे 16, 8 एक्के 8, 8 चोक 32, 4 एक्के 4, 4 दुणे 8, हे 2 गेले. म्हणजे खालचं सगळं गेलं, वरती किती राहिले फक्त हे 8 राहिले. आणि ह्या 8चा कितवा तिसरा घातांक. आता 8चा घन किती येतो 512. हे झालं याचं उत्तर. आता हे एवढं दिलेलं असताना आपल्याला गुणोत्तर जर माहिती असेल तर एची आणि बीची व्हॅल्यू 3 ॲट अ टाईम आपण 3 चलातलं उदाहरण सोडवू शकत नाही. त्याच्यामुळे एकच चल आपल्याला दुसऱ्या चलाच्या रूपात एक्सप्रेस करून ती किंमत त्या मोठ्या ह्याच्यात घालून हे गणित असं सोडवता येऊ शकतं.